सगळ्यांना माझ्या चॅनलचे खूप स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे खूप इतका बिजी होता की भरपूर काम होतं आणि ह्या दोघांची अशी मस्ती शाळेतून आली त्यांना मस्ती सुचते आणि मस्ती कधी कुस्ती करते सांगता येत नाही. आणि या मस्तीशिवाय आमचं घर अपूर्ण आहे. कारण की त्या मस्तीची इतकी सवय लागली की आम्हाला त्याशिवाय असं घरात करमतच नाही. दोघा असल्याशिवाय. आणि त्या माझ्या मोठ्या मुलाला सवय दिल्या त्याच्यामुळं त्यांची चालली होती की तू जाणार मी जाणार असं पप्पा तुझी लाड करतात माझा नाही करत मला नाही पाठवत. हे प्रत्येकाच्या घरी असताना आमच्या घरी असं चालू असतं. आणि तो मी त्याची बॅग भरते पण तो मला म्हणे माझी मी बॅग भरतो मला फक्त कपडे इस्त्री करून दे. आणि मी फक्त बॅग पुसून दिली आणि मग तो भरणार होता. तर मग मला होती स्वयंपाकाची घाई कारण संध्याकाळची वेळ होती 7 वाजले होते आणि मुलांना खूप भूक लागली होती त्याच्यामुळे पटकन काहीतरी स्वयंपाक करावा. त्यासाठी मी पटकन मग मसाले भात काय करायचं मग मसाले भात करायला ठरवलं. आणि मसाले भात करता आम्हाला इतकं खडं होतं की मला निवडता 10-15 मिनटं गेली. तर मग म्हणलं आता जाऊ दे साधा सिंपल भात करू आपण. आणि त्यात घाईत अजून माझं ते दूध उतू गेलं म्हणजे दूध पुसा हे करा ते करा. दूध उतू जाणं मग वाईट याचं वाटत नाही की उतू गेलं म्हणून वाईट याचं वाटतं की पुसायला लागेल परत येते. आणि त्याच्यात आमच्या आहूंची फरमाईश म्हणले की आता मस्तपैकी भज्जी कर थोडीशी. आणि म्हणून मी थोडी मग आता म्हणलं भज्जी सांगितलं तर करू मग आता. मग थोडा कांदा ते चिरला आणि कांदा म्हणलं की माझ्या आयुष्याला मोठं संकट. कांदा अजिबात नको वाटतं मला चिरायला. कांदा चिरा म्हणजे काही सांगा कंपना कांदा चिरा अजिबात नका सांगू अशी माझी चिकत होते काहीतरी. आणि इतका त्रास माझ्या डोक्यातूनच म्हणजे डोकं आणि कांदा तर जेवणाला इतका आवडतं की कांद्याशिवाय आमचं काहीच होत नाही. कांदा म्हणजे सगळं काहीतरी असं घरात घरात. आणि नंतर भांडी घासून घेतली आणि तोपर्यंत मुलांचं जेवायचं त्याच्यात भुकलेलं मी म्हणलं तोपर्यंत घ्या तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं आणि भजी तळायला घेतली होती. मग भजी होईपर्यंत त्यांनी वाढून घेतलं पाणी घेतलं सगळं घेतलं. त्यानंतर मी तोपर्यंत भजी तळत होते तोपर्यंत त्यांनी सगळं नेऊन ठेवलं होतं आणि मग आम्ही जेवायला बसलो. जेवता आमच्या गप्पाही चालल्या होत्या मस्तपैकी आणि सगळ्यांचे. आणि मला माहिती होतं आता मसाले भात कुणीच खाणार नाही कारण भजी पाव आणलं त्याच्यामुळे पावभाजीच खाणार आणि मसाले भात तसा शिल्लक राहणार तो सकाळ नाश्ता त्याचाच करायला लागणार असं आमचं नेहमी असंच असतं. एक आम्हाला पुरत नाही त्यामुळे दुसरं लगेच काहीतरी चालू असतं आमचं. हे नेहमीच आहे आमचं त्यामुळे आम्हाला काही नाही वाटत. आणि मग मस्त झाली ती भजीपाव आणि सगळ्यांनी भजीपावच खाल्ला कुणीच मसाले भात खाल्लाच नाही. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट पण करू शकता. आणि प्लीज आणि त्यानंतर माझी होतं संध्याकाळची ड्युटी जेवण झाल्यानंतर करा माझ्या अथर्वला सडलेला आणि तो म्हणत होता मला मम्मी आळूची वडी कर. आळूची म्हणजे चमकुऱ्याची आमच्या आईकडची तिकडे चमकुरा म्हणतात आणि माझ्या सासरला आळू म्हणतात. तर त्यामुळे मस्तपैकी गाणे लागलं त्याने मला खूप कंटाळलं तर म्हणून मी गाणे लावले आणि गाणे लावलं म्हणजे थोडा मूड येतो म्हणून मला आता 10-10:30 वाजून गेलं होतं. त्याच्यानंतर मला आता बराच वेळ लागला व्हायला म्हणून मी गाणे लावले आणि बसले करत. मग त्याला बी अर्धा-1 तास गेला करण्यात. तर मस्तपैकी पीठ मळून गेलं त्यात पाणी संपलं मग परत पाणी घ्यायचा कंटाळा मग त्याचा अथर्व आला आणि अथर्वने पाणी दिलं मग लगेच कुठं जायचं म्हणलं की पोरं लगेच काम ऐकतात आणि घरी असले की काम अजिबात ऐकत नाहीत. असं माझं असतं तुमचंही असंच असेल बहुतेक. त्यांना जायचं म्हणलं की ते सगळी कामं करू लागतात पटापटा. आणि आपण काही एखादं काम सांगितलं मग त्यांच्या जीवावर जातं तसंच आहे आमच्या अथर्वचं पण. म्हणजे मी मस्तपैकी ते करून दिलं आणि नंतर मी आलं लसूण टाकायचं विसरले होते. मग त्याच्यात लसूण वाटला होता म्हणजे टाकून घेतला आणि मस्त 4-5 याची एक वडी करून घेतली. बेसन पीठ लावून घेतलं सगळ्यांना आणि मस्तपैकी एक वडी केली. तुमच्याकडे अशीच वडी करतात का? मला पहिली येत नव्हती मला माहीत पण नव्हतं अशी वडी करतात म्हणून. मला असल्या गोष्टी लग्नाच्या आधी काही येत नव्हत्या आणि आळूची वडी असते हा प्रकारही माहीत नव्हता. पण लग्न झाल्यावर सगळं माहिती होतं. आणि आमच्याकडे फक्त आळूची भजी करत होते अशा वड्या काही करत होतं पण वडी मी त्याला पहिल्यांदा वडी करायला शिकली आणि मस्त खायला पण भारी इतकी लागते की. मग अशा सगळ्या वड्या करून घेतल्या आणि मस्तपैकी उकडाय ठेवल्या. आणि या वड्या मी सकाळ त्याला सहलीला जायचं होतं त्यामुळे सकाळ डब्याला द्यायच्या होत्या. त्यामुळे मी करून ठेवल्या फक्त शिजून घेतल्या तळून सकाळी तळणारी. तसं नको म्हणजे आता बरीच कामं उरकली होती तर फक्त त्याच्या कपड्याला इस्त्री करायची होती. तो म्हणत होता मम्मी इस्त्री करून दे बराच वेळ तो आवाज येत होता म्हणून कपडे इस्त्री करून घेतली. नंतर त्याचं राहिलेलं सामान तो भरत होता. आणि मग भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय गुड नाईट.